सो TCS द्वारे घेण्यात येण्यासाठी जी TPA आता होत आहे त्यासाठी आपल्याकडे TCSनी घेतलेले क्वेश्चन पेपर आपण इग्नाइट अकॅडमीमधून पण सॉल्व करू शकतो आणि माझ्याकडे या व्यतिरिक्त गुप्ता आणि गुप्ता आहे त्यामधून पण आपण याच्यातले जे क्वेश्चन आन्सर आहे ते सॉल्व करू शकतो आणि एक आहे SSC JEE साठी मेड इझीची 2023 पर्यंतचे त्याच्यामध्ये एक्झाम 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर आहे आणि जर आपल्याला टॉपिक बघायचा आहे तर त्यामध्ये आहे नॉन टेक आणि टेक्निकल दोन्ही विषयांसाठी TPAची इन्फिनिटीची एक्झाम गाईड जर मी पर्सनली प्रिफर करते व्हिडिओज बघून किंवा लेक्चर करून, कारण जोपर्यंत मला कोणी समजवत नाही तोपर्यंत ते होत नाही आणि मोस्ट ऑफ द जसे सिमेंट वगैरे जर मी करत आहे तर त्यासाठी मी ट्रिक्सचा उपयोग करते. तर यामध्ये मेन आपण मगाशी बघितलं तो इम्पॉर्टंट टॉपिक यामध्ये आपण 3 महिन्यात क्रॅक करू शकतो ही एक्झाम. मिनिमम आपल्याकडे 45 to 60 डेज आहेत, त्याहूनही नाही झालं जर आचारसंहिता वगैरे लागली तर 60 डेज आहे विच इज इनफ टू complete this syllabus. So for this guidelines must useful आणि त्यासोबतच आपल्याला PYQ करणं खूप गरजेचं आहे आणि हे सब्जेक्ट आपण करणं म्हणजे इतका सिलेबस का होऊ शकतो कारण याच्यामध्ये स्ट्रक्चरचा एक पण सब्जेक्ट नाही आहे. GT करायचं नाही आहे आपल्याला, SOM करायचं नाही आहे, स्टील करायचं नाही आहे आणि आता RRB JEE पण येईल ज्याच्या मुंबई रिजनच्या 499 आय थिंक सो पोस्ट आहे आणि TPAच्या तर आपल्याकडे 261 पोस्ट आहे. या अगोदरच्या जेव्हा 2023ची TPA आली होती तेव्हा लगभग आपल्याकडे 113 पोस्ट होत्या आणि यावेळेसच्या याच्यात आता आपल्याला जास्त पोस्ट आहे. तर सगळ्यात पहिले आपण सिलेबस ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. आता 2016 मध्ये TPAची पोस्ट आली होती, त्यानंतर 2018 मध्ये आलेली, बट त्या टाईमला सिलेबस हे सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड जास्त होते. आता यामध्ये आर्किटेक्चरचे पण टेक्निकलचे सिलेबस आहे आणि आता 2023 मध्ये 113 पोस्ट होते आणि 2024 मध्ये 216 पोस्ट आहे. प्रत्येक कॅटेगरीमध्ये ठीकठाक पोस्ट आहेत ज्यामध्ये आपण ह्या एक्झामला टार्गेट करू शकतो. आणि स्टडी मटेरियल माझ्या मते तरी स्टडी मटेरियलला फिक्स ठेवणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही काही पण करत आहात तर एका फिक्स बुकमधून करणं जरुरी आहे. 10 बुक्स एकदा रीड करण्यापेक्षा जर आपल्याकडे एक कोणतं पण स्टडी मटेरियल आहे त्याला 10दा रिवाइज केलं तर मल्टिपल रीडिंग त्याच्यामध्ये जरुरी आहे. तर आपण पकडून जाऊ 2 मंथ्स तर आपल्याकडे आहेत. तर त्याच्या स्ट्रॅटेजीनुसार नॉन टेक्निकल याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे कारण नॉन टेक्निकलचे यामध्ये 60% वेटेज आहे म्हणजे 60 क्वेश्चन ज्याचे 120 मार्क्स होतात ते नॉन टेक्निकलमधून होतील ज्याच्यामध्ये आपल्याकडे आहे मराठी आहे 15 क्वेश्चन आणि त्याला यावेळेस काय झालं आहे चेंजिंग झालं आहे पॅटर्नमध्ये. म्हणजे एक्झामचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला मराठीसाठी 18 मिनिटं मिळतील ते सॉल्व करण्यासाठी, ज्यामध्ये जर तुम्ही 18 मिनिटात ते सॉल्व करत आहात तर तो कंप्लीट होऊन जाईल. जर तुम्हाला 18 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल तर तो सेशन म्हणजे मराठीचा जो सेशन आहे तो क्लोज होऊन जाईल. आणि फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मराठी 15 मिनिटात सॉल्व केलं तर उरलेले 3 मिनिट तुम्हाला नेक्स्ट इंग्लिशमध्ये मिळतील. म्हणजे इंग्लिशचे जर 18 मिनिट आहे तर ते तुमच्याकडे 21 होतील आणि जर आपल्याला झालं इंग्लिशचं जर तुमचं ते पण पूर्ण 15 मिनिटात सॉल्व झालं तर तो नेक्स्ट ॲडिशनल टाईम आपल्याला रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडमध्ये मिळेल आणि ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे रिझनिंगसाठी जास्त वेळ लागतो. तर त्यासाठी यावेळेस मला बाकी एक्झामपेक्षा वेगळं काय वाटतं यामध्ये तर आपल्याला जसं कधी कधी काय व्हायचं जसं मी पर्सनली करायची की मी नॉन टेकला इतकं सिरियसली घेत नव्हती कारण रिझनिंग वगैरे असं आहे की बिंग अ इंजिनिअरिंग स्टुडंट आपल्याला ते येते बट त्यामध्ये आपला टाईम कन्झ्युम जास्त होतो. बट या एक्झाममध्ये आपल्याला तसं करता येणार नाही आहे कारण टाईमची लिमिट आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींना पण आणि मला वाटतं माझी या अगोदरची सगळी एक्झाम न निघण्याचं कारण पण तेच आहे की मी नॉन टेकला खूप लाईटली घेत होते. तर आता टेक्निकल विषयांमध्ये पण 14 सब्जेक्ट आहे
14 पैकी जे 7 आता लोक म्हणजे आपल्याला एक मला स्वतःला पण एक थोडी भीती आहे की यामध्ये ॲडिशनल वेगळे सब्जेक्ट आहे जे या अगोदर आपण कधीच केलेलं नाही. पण माझ्या केसमध्ये तर असं आहे की मी जे कॉमन सब्जेक्ट आहे ते पण आतापर्यंत केलेले नाही आहे. तर मी हा प्लस पॉईंट पकडून चालते की माझ्यासाठी एक्झाम जास्त बेटर होऊ शकते, कारण केलं काहीच नाही आहे आणि आता आपल्याकडे फ्री माइंडनी मी काही पण करू शकते. आणि 3 महिन्यात फक्त जर टाइम लिमिट जर आहे माझ्याकडे, स्पेशली आता 3च महिने उरले आहेत काही पण करण्यासाठी, 3 ते 4 महिने आहे, तर त्यामध्ये मला ही एक्झाम टार्गेट करणं जास्त प्रेफरेबल वाटते. याच्यामध्ये जसं ॲडिशनल सब्जेक्टसाठी आपण भीत आहोत ते पण फक्त 7 सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट इन द सेन्स ते इतके टॉपिक पण म्हणू शकतो आपल्याला, कारण आपण इतकं केलेलं सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आपण जसं आता BMCची एक्झाम आहे त्यामध्ये इतका वास्ट सिलेबस आहे, त्यापेक्षा हे 7 सब्जेक्ट करणे कधी पण इझिली आपण त्याला टॅकल करू शकतो. कारण यामध्ये फक्त 8 क्वेश्चन विचारले होते लास्ट इयरच्या ह्याच्यानुसार, ते 16 मार्क आहे. जर आपण या 16 मार्काला कन्सिडर नाही पण केलं तरी जसे ओल्ड 7 सब्जेक्ट आहे पहिले त्याला पण करायला पाहिजे, कारण ते कॉमन सब्जेक्ट RRB JEEला पण आता आपल्याला उपयोगात येईल आणि BMC JEEला पण उपयोगात येईल. तर टाईम मॅनेजमेंटमध्ये 2 टाईपचा टाईम मॅनेजमेंट आपल्याला करणं जरुरी आहे. एक आहे आता हे 2 महिन्यात आपल्याला पूर्ण सिलेबस कंप्लीट आहे तो एक टाईम मॅनेजमेंट, आणि जो एक्झाम पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला 18 हे नॉन टेक्निकलसाठी मिळेल आणि 48 मिनिट्स जे आहे 48च आहे ना, मला थोडं कन्फ्युजन आहे. तर तो उरलेला जो टाईम आहे तो आपल्याला टेक्निकलसाठी मिळेल. तर मला जितकं वाटतं आपण काही सब्जेक्टला कन्सिडर केलं पाहिजे जे आपण 2 महिन्यापैकी 1 महिन्यात कंप्लीट करू, आणि दुसरा सब्जेक्ट आहे जो उरलेले सब्जेक्ट्स आपण नेक्स्ट मंथमध्ये कंप्लीट करू. आणि नॉन टेकचा असं आहे की वीकनुसार मी तरी म्हणजे असं डिसाईड केलं आहे की आपल्याला करायला हवं. जसं फर्स्ट वीकमध्ये रिझनिंग आपल्याला एक अभ्यास करायला सुरुवात करायला आणि टॉपिक्समध्ये किंवा स्टडीमध्ये इंटरेस्ट निर्माण करायला, रिझनिंगला जर आपण फर्स्ट वीकमध्ये कंप्लीट केलं तर ते बेटर होईल आणि एक इंटरेस्ट पण